नागपुर स्थित जामदारवाड़ी परिसर के नागरिक इन दिनों काफी परेशान हैं। बार बार प्रशासन को शिकायत दर्ज करने के बावजूद कोई भी एक्शन नहीं लिया जा रहा है, ऐसी बात सामने आई है। जी हां, कारा न्यूज ने इस परिसर का जायजा लिया। आधा अधूरा काम प्रशासन करके नागरिकों को परेशान कर रही है, ऐसा हमें देखने को मिला। नागरिक जब भी अपनी शिकायत लेकर कॉर्पोरेशन में जाते हैं तो इसकी शिकायत एनआईटी में लेकर जाने के लिए कहा जाता है। इस तरह सब अपना काम एक दूसरे पर ढकेलने का कार्य कर रहे हैं। ऐसे में नागरिक क्या करे, ये एक बड़ा सवाल उठ रहा है। आश्वासन के दम पर पिछले 2 साल से ये परिसर अपने आप को ठगा हुआ महसूस कर रहा है, ऐसा आरोप भी नागरिकों का है। नल की पाइपलाइन डालने से जगह जगह गड्ढे किए गए हैं। ऐसे में हर ओर अपने ही रास्तों पर पानी भरा हुआ दिखाई दे रहा है। स्कूल, ट्यूशन क्लास वाले बच्चे, ऑफिस जाने वाले लोग, घरगुती सामान लाने ले जाने वाले यहाँ की औरतें आए दिन यहाँ हादसे का शिकार हो रही है। कई दिनों से इन रास्तों पर पानी रहने से यहाँ के लोग चिकनगुनिया, डेंगू जैसी बीमारी से त्रस्त हैं। गार्डन की हालत तो इतनी खस्ता है कि यहाँ पर महानगर पालिका की खराब पड़ी गाड़ियां ही दिखाई दे रही है। सफाई के नाम पर सिर्फ गंदगी का अंबार लगा हुआ है और इसी तरह यहाँ पर कई लोग चिकनगुनिया, डेंगू, टाइफाइड जैसी बीमारियों से त्रस्त है। ऐसी बात खुद यहाँ के परिसर के नागरिक ने कही है। कारा न्यूज टीम ने जब इस क्षेत्र का जायजा लिया तो पाया कि यहाँ पर गंदगी के साए में यहाँ के नागरिक रहने पर मजबूर है। जरूरत है उत्तर नागपुर की तस्वीर बदलने की। कारा न्यूज ने जनता से जुड़े हर मुद्दे को समझने और समाधान की दिशा में ठोस कदम उठाने का संकल्प लिया है। जन समर्थन के साथ ही हम इस दिशा में मजबूती से आगे बढ़ रहे हैं। एक साथ मिलकर हम इस क्षेत्र की समस्या को सुलझाने का प्रयास करेंगे। आइए जानते हैं नागरिकों की समस्या उन्हीं की जुबानी। माझं नाव आदित्य कोंडेकर, जामदारवाडीचा रहिवासी। आता 1.5 वर्षाआधी इथून पाईपलाईन काढण्यात आली होती। त्यानंतर ते पाईपलाईन बुजवली, पण त्यावर काही सिमेंट कॉन्क्रीट करण्यात आलं नाही। त्याच्यानंतर आता 1 वर्ष, आता 4-5 महिन्याआधी इथून दुसरी लाईन टाकण्यात आली। त्याच्या जे गड्डे आणि पाणी पायी आमचं पूर्ण हे कीटाणू, मॉस्किटो सगळे जमा होत आहे। इथून पूर्ण रोड खोदून ठेवला आहे, तरी कोणी काही केलं नाही। थोडंसं बोललो, थोडा ॲक्शन केलं होतं, तर यांनी फक्त इथे मुरुम, फक्त चौकापुरती मुरुम आणून टाकलेला आहे। बाकी काही आतापर्यंत काही केलेलं नाही। प्रशासनाला कंप्लेंट करू थकून गेला आहे, कोणी ॲक्शन घ्यायला तयार नव्हतं। ते जे पथक येते एनएमसीचं, त्यांनाही सांगितलं, तेही म्हणे की याला कॉन्टॅक्ट करा, मग ते म्हणे नगरसेवकाला कॉन्टॅक्ट करा। सगळे फक्त फेरी फटका मारायला लावतं इकडे तिकडे। मच्छर, आता मी तब्येत माझी प्रकृती नाही ठीक, 8 दिवस झाले टायफॉइडवर फेकलाय मला। पाणी वाहते नाही, कोणीच नाही येत। प्रत्येकाच्या घरी लहान लहान लेकरं बिमारी आहे, शाळेत नाही जाता येत। अरे 3 महिने झाले, 3-4 महिने झाले। हे गटर लाईन फुटली आहे पूर्ण, नळाच्या लाईनी फुटल्या आहे। नळाचं पाणी व्यवस्थित येते का? हो, व्यवस्थित येते, पण ते चांगलं येतं ना, चांगलं येतच नाही। मी घनश्याम निखारे जामदारवाडी ग्राउंड पाशी राहतो आणि आमचे जे जामदारवाडीचे सगळे सदस्य कार्यकर्ता इथं उपस्थित झाल्या। आम्हाला जे इथं बहुत मोठी समस्याचं निवारण आमच्या होत नाही आहे, प्रशासन म्हणून होत नाही आहे। कारण की इथं पाईपलाईन मागच्या 3-4 महिन्यापासून इथं पाईपलाईन टाकली आहे नळाची, आणि ते घेऊन चालले तिकडे वैसाईनगरकडे, परंतु प्रशासनानं आधा अधुरा काम सोडून इथं काम करत नाही आहे। त्याच्यामुळे इथं जागावर गड्डे पडत आहे, त्याच्यामुळे पाणी जमा राहतो, त्याच्यामुळे मच्छर पैदा होतात इथं। त्याच्यामुळे चिकनगुनिया, मलेरिया आणि डेंगू बहुत प्रमाणामध्ये इथं वाढत आहे। त्याच्यामुळे जामदारचे लोक बहुत त्रस्त झाले आहे। छोटे लहान मुलांना तरी पण त्याचे चिकनगुनियाचा त्रास होत आहे। त्याच्यामुळे हातपायाला त्रास होतो, बहुत तळप येते। त्यांच्यामुळे त्यांच्या आईवडिलाला बहुत त्रास होतात आणि त्यांचं दुःख, त्या मुलाचं दुःख, लहान मुलाचं दुःख पाहणं होत नाही। परंतु प्रशासन याच्यासाठी काही करत नाही। आम्ही प्रशासनकडे जातो, कोणाकडे बी जातो, तरी पण ते काही आवाज आमची महानगरपालिकामध्ये आश्वासन बस आम्ही करून होणार, काम चालू होणार, परंतु काही होत नाही। 1-2 दिवस काम चालू ठेवतात, त्याच्यामुळे मग 1 हप्त्यानं चालून तसंच बंद करतात। मागच्या 1 वर्षापूर्वी बी यांना इथून पाईपलाईन टाकली होती नळाची, ते बी अर्धा अधुरा काम सोडून दिला। लोकांच्या घरी पाणी जात होता आणि लोक एवढे शिवागारी देऊन बी ते काही काम करत नाही। एका कानानं ऐकतात, एक दुसऱ्या कानानं सोडून देतात। त्याच्यामुळे काही इच्छा लोकांना काही समाधान मिळत नाही आहे। म्हणून हे सगळे जामदारवाडीचे कार्यकर्ता, सदस्य इथं उपस्थित आहे।
मोर्चा काढू आम्ही कमसे कम 4-5 लोक घेऊन आम्ही मोर्चा काढू प्रशासनवर. महानगरपालिकामध्ये आम्ही जाणार आहोत. कारण की हे दिक्कत सगळ्याला होतात. एक जे मोठे मोठे अधिकारी काय आमचं एकच बोलणं आहे की हे मोठे मोठे अधिकारी आहे जे पदावर बसल्या का त्यांच्या घरापाशी असे पोझिशन आहे का जे आज जामदावाडीच्या ग्राउंडपाशी उभी आहे अशी त्यांच्या घरापाशी असे काहीच नाही आहे. आणि शाळेचे व्हॅन जात नाही. शाळेचे जो ड्रायव्हर आहे जो गाडी चालवतात त्यांनाही बहुत त्रास होतात. त्यांना असं भीती वाटते की गाडी एकतर्फा पडून जाणार म्हणून. त्याच्यामुळे लहान लहान मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना बी ते भीती वाटते. भीती निर्माण झाली आहे. कारण की इथचे रस्ते बहुत एकदम खराब आहे. कोणी इथून पायदल बी चालू नाही शकत, काही करू नाही शकत. इथचे रस्ते एवढे बिलकुल नाजूक रस्ते झाले. ह्या जामदारच्या ग्राउंड एवढा ग्राउंड म्हटलं येतं, परंतु हा ग्राउंड काही कामाचा नाही आहे. बिलकुल काही कामाचं नाही आहे. तिथं बी ते जे मोठे मोठे झाड आपल्या काही पसंत काही त्याच्याकडे लक्ष ठेवत नाही. आणि पूर्ण मच्छर झाले आहे. तिथं मच्छर कीटाणू झाले आहे तिथं. त्याच्यामुळे काही हे तर फक्त आश्वासन दिले जाते. आमचे प्रशासनासोबत हेच मागणी आहे जामदावाडीकडून की प्लीज हे काम जल्द से जल्द निपटावं आणि इथं रोड छान बनवावं हीच आमची विनंती आहे. NIT वालेकडे बी गेले तर ते म्हणते कॉर्पोरेशनकडे आहे, कॉर्पोरेशनकडे गेले तर ते म्हणते NITकडे आहे म्हणून. पण बस ते आणि आम्ही जावं तर कुठं जावं ना आमच्याकडे काही मार्गदर्शन कोणी करत नाही याच्याबद्दल. बस येतात नेते येतात, बस व्होट टाकतात, व्होट घेतात, जातात, आपलं काम काढून टाकतात. परंतु लोकांकडे त्यांचा दुर्लक्ष आहे. बस एवढंच बोलतो. थँक्यू, धन्यवाद. हॅलो, मी जामदारवाडीमध्ये गोविंद लुटे राहतो. इथले पुष्कळ समस्या निर्माण होऊन राहिले. ह्या लाईनीमुळे लोक गाडी घेऊन पडतात. कोणाला डेंग्यू झालेला आहे, कोणाला मच्छर हे झालं आहे. तरी इथचे नागरिक त्रस्त आहे ज्याचं का हद नाही. आम्ही कॉर्पोरेशनमध्ये जातो तर कॉर्पोरेशन NITकडे पाठवतात, NITवाले कॉर्पोरेशनकडे पाठवतात. करावं तर करा हे कळायला कळत नाही राहिलं. आता मागणी हेच आहे की बाबा जे लीडर लोक आहेत फक्त हो आश्वासन देतात, हो आम्ही करतो थोडं फक्त फोटो काढायसाठी समोर उभे राहतात. बाकी नंतर तुम्ही पाच बसा म्हणते. आणि इथं पुष्कळ गाड्या घेऊन पळून जायले लोक. आता काही व्हिडिओ पण आहे जे पडलेले आहे ते तुम्हाला मी सेंड करून देतो बल्कि. धन्यवाद. बिनाकी जामदारवाडीला राहते. आमच्या इकडे नळाची लाईन टाकलेली आहे. नळाची लाईन टाकल्यामुळे इतका त्रास होतो आहे आम्हा लोकांना. आणि त्या लाईनमुळे सगळे गड्डे पडलेले आहे आणि प्रशासन काहीही काम करून नाही राहिलं आहे त्याच्यामुळे. आणि आता हे पावसाच्या दिवसातच नेमकं हे काम करतात. पावसाच्या दिवसात काम केल्यामुळं काय होते, पावसाने पण ते अजून खराब होतात आणि त्याच्यामुळं इलेक्ट्रिक जाते. इलेक्ट्रिक गेल्यामुळं जनतेला खूप त्रास होतो आणि बाकीही काही त्रास होतो. परत या गड्ड्यामुळे माहिती आहे का, शाळेचे येणे जाणेवाले तर नाहीच, त्यांना तर त्रास होतो. पण शाळेचे लहान मुलं जे जातात त्यांच्या व्हॅन येत नाही, बस येत नाही, त्यांना किती त्रास होतो हे सांगा. चक्कीवरती दळण नेणाऱ्यांना किती त्रास होतो. खूप समस्या आहे. असं म्हणजे आपण कमीत कमी कितीतरी सांगू एवढ्या समस्या इथे आहे. आणि त्यामुळं इथे पाणी साचलेलं राहते. त्या पाण्यामुळं आमच्या इथे इतके मच्छर झालेले आहे की त्याच्यामुळं चिकनगुनिया आणि डेंग्यू सारखे रोग आमच्या जामदारवाडीमध्ये चालू आहे. माझ्याच घरी, मी सरळ सांगते की माझ्याच घरी माझ्या घरच्या लोकांना डेंग्यू झालेला आहे आणि त्यांना सरळ उभंही होता येत नाही, इथपर्यंत त्रास आहे. जर का प्रशासनाला भेट द्यायची असेल तर त्यांनी येऊन बघावं की काय त्रास आहे आणि काय त्रास नाही म्हणून. मग आमच्या समस्याचं इथे काहीच निवारण होत नाही. त्यांना सांगायला जाते, काहीही ऐकत नाही आणि काहीही निवारण होत नाही. त्याच्यामुळे करायचं काय. आणि एक म्हणजे मला सांगायचं आहे की गार्डनची समस्या, गार्डनमध्ये एवढा पैसा लावतात हे लोक, दरवेळेस लावतात. निवडून आले की गार्डनला पैसा लावतात, 33 लाख लावतात आणि काम काय दाखवतात, सौंदर्यीकरणाचं काहीही दाखवत नाही. आता भागांत जामदारवाडीतलं गार्डनच आहे ते. खरं तर गार्डनचीच जागा आहे, पण त्या गार्डनमध्ये एवढं म्हणजे गवत वापलेलं आहे, कचरा वापलेला आहे की काहीही तिथे मेंटेनन्स काहीही कोणीही लक्ष देत नाही. त्या आम्ही जनता काय करणार आहे याच्याकडे. मग आणि NIT वाल्याकडे गेलं तर ते काहीही म्हणजे आमच्याकडे लक्ष देत नाही, आमचं ऐकतच नाही. मेन म्हणजे आम्ही करायचं तर काय करायचं यासाठी आम्ही आमचं एकच सांगणं आहे का हे जर कामाचं निवारण झालं तर ठीक आहे, नाही तर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही कोणीही जामदारवाडीतले लोक मतदान करणार नाही, ही आमची एकी आहे. हे आम्ही सरळ सांगतो आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. माझं नाव आहे लता पोनीकर. आमचं घरकाम 3 वर्ष पहिले झालेलं होतं.
तरी इथले जे काम झालेलं आहे त्यांनी आमची गटर लाईन फोडलेली आहे आणि ते नुकसान भरपाई द्यायला तयार नव्हते. फक्त त्यांनी जे नुकसान केलं होतं तेच भरपाई द्यायला तयार होते, पण त्यांनी जो नुकसान केला होता त्याच्यानंतरही पूर्ण फोडफाड करून ठेवलं आहे. पण ते म्हणत आहे की आम्ही तेवढंच करू, तर आम्ही आपल्या पैशांनी तो गटरचं काम केलेलं आहे. तरी पण गटरचं काम झाल्यावर त्यांनी रिपेअर केलेलं नाही आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर ते JCBची ट्रक जात आहे, सगळं काही जात आहे, त्याच्यामुळे सगळं आणखी रिपेअर करायला लागेल. त्याच्यानंतर मी एक वाक्य म्हणते की जसं आता याच्यानंतर रोडचं काम होईल तर मी आणखी फोडायला लावणार आहे की माझं गटर लाईनचा जो पाईप आहे तो बरोबर सेफ आहे की नाही आहे, नाहीतर मला गव्हर्नमेंटनी तो पूर्ण काम केलेलं पाहिजे. सगळ्यांची समस्या सांग, सगळ्यांचीच गटर लाईन आणि सगळ्यांचीच नळ आहे, गटर लाईन आहे आणि हा आमचं काम होतच आहे. इथे जे चेंबर आहे तो खाली नाही आहे, सगळं बरोबर आहे. आम्ही बोलवतो तरी ते पूर्ण काम होत नाही आहे आणि त्याच्यामुळे एवढं मुलांना त्रास होत आहे. व्हॅन येत नाही आहे, आम्हाला तिकडे सोडायला जात आहे, कचऱ्याची गाडी येत नाही आहे, सगळ्यांकडे तब्येत खराब आहे. आणखी कसं काय करायचं? आमच्या स्वतःच्या गाड्या पण जात नाही आहे आणि जिथे तिथे माती ठेवली आहे. आणि ते नळ लाईन फुटली असल्यामुळे त्यामध्ये नुसतं गटरचं पाणी येऊन राहिलं आणि पिवळं पाणी येत आहे, त्याच्यामुळे जास्त बिमाऱ्या परत निर्माण होऊन राहिल्या आहे. अब अपनी मुस्कुराहट को और खूबसूरत बनाएं सिर्फ डॉक्टर पाटल्स क्लिनिक के साथ, जहां महज 50 रुपए में होगी आपकी दांतों की जांच. डॉक्टर पाटल्स क्लिनिक जो देता है मुफ्त और किफायती दामों में अन्य स्वास्थ्य सेवाएं भी. तो देर किस बात की, अभी विजिट करें डॉक्टर पाटल्स जनरल एंड डेंटल क्लिनिक, शहनशाह चौक, आशीर्वाद नगर, बड़ा ताजबाग के पीछे, नागपुर. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 7276358858 पर.